वर्षा चव्हाण, रेकी ग्रँड मास्टर आणि कोच, पुन्हा एकदा तुमच्यासमोर आली आहे. मी आहे सध्या अजूनही USA मध्ये आहे. अभ्यास करत आहे, एक्सप्लोअर करत आहे, ट्रॅव्हल करत आहे आणि नवीन नवीन गोष्टी रोज शिकत आहे. म्हणून सांगते, माणसाने नेहमी शिकलं पाहिजे. निसर्गाकडून शिकण्यासारखं खूप काही आहे. आता पहा ना, इथे झाडं आहे, इकडे शाळा आहे, पब्लिक स्कूल आहे इथलं. आणि एवढं पब्लिक स्कूल आहे, आजूबाजूला एवढा सुंदर निसर्ग आहे. आणि आता ही किमया अशी आहे, या इथे या सीझन असा आहे, फॉल सीझन आहे. ही पूर्ण जी झाडं अशी छान नटलेली दिसत आहेत, ती हळूहळू त्याची झडती सुरू होणार. इथे बघू शकता, सुरुवात झालेली आहे, पानांची झडती व्हायला सुरुवात झालेली आहे. अशी पानं सगळी गळणार आणि पुन्हा निसर्ग नव्याने उभारी देणार आहे. नव्याने तो रंगीत स्वतःला सजवणार आहे, रंगीबेरंगी रंगांनी, सगळी रंगांची उधळण करणारे, स्वतःला सगळ्या रंगांनी सजवणारे निसर्ग. जर निसर्ग आपल्याला हे शिकवतोय की आपण गोष्टी काही झाडून दिल्या पाहिजेत आणि नवीन रंगीबिरंगी आणि चांगल्या गोष्टी अंगीकारल्या पाहिजेत, स्वीकारल्या पाहिजेत, तर त्याप्रमाणे का आपण करू नये? निगेटिव्हिटी ही आपण नेहमी झाडून टाकली पाहिजे आयुष्यातली आणि पॉझिटिव्ह ह्याची उभारी घेतली पाहिजे. हे आपल्याला निसर्ग शिकवतोय. रेकी ह्या गोष्टीला तुम्हाला खूप मदत करते आणि त्यातून तुम्ही एक स्ट्रॉंगली, फर्मली उभं राहू शकता. तुमच्या सर्व गोष्टींवर तुमचा कंट्रोल राहतो. आनंदीदायी आयुष्य जगता येतं, दुसऱ्याला जगावता येतं, आपली विचारसरणी बदलते. कारण खूप जण असे असतात की जे नुसते दुसऱ्यावर लादत असतात. मी नेहमी सांगत असते त्या व्यक्तींना की तुम्ही का दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावता? तुम्ही स्वतःचं आयुष्य जगा, दुसऱ्याचं आयुष्य जगू द्या. तुम्ही कोणाच्याही आयुष्याची कंपॅरिझन करू नका. आनंदाने जगा, निसर्गाकडून घेण्यासारखं आहे. झाडून द्या सगळ्या निगेटिव्हिटी आणि चुकीच्या गोष्टी आणि आनंदाला उभारी द्या. आयुष्य रंगीत करा, आनंदमय जगा. स्वतःही आनंदाने जगा, दुसऱ्यालाही आनंदाने जगा. आपल्याला आनंदाने जगायचा अधिकार आहे, तसा दुसऱ्यालाही आनंदाने जगण्याचा अधिकार आहे. आणि हे कधीही विसरू नका, निसर्गाचा नियम आहे. म्हणून मी नेहमी सांगत असते तुम्हाला की जियो और जीने दो. म्हणून सांगते, आयुष्य सुंदर आहे, जगा आणि जगू द्या. स्टे ट्यून.